नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय वंध्यत्व आणि IVF उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सोनाली मळगावकर. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टर सोनाली मळगावकर यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत आणि पुण्यामधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MS गायनाकॉलॉजिस्ट हे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सध्या त्या 6 वर्षांपासून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. उत्तम सक्सेस, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास आर्ट लॅबोरेटरी, एथिकल प्रॅक्टिसेस याच्या जोरावर प्रोजेनेसिसनं कमी वेळेत भरपूर रुग्णांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुख मिळवून दिलंय. वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर एक वरदान आहे, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं. आत्तापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज आपण मॅडमशी याच विषयावरती विस्तृतपणानं बोलणार आहोत. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रश्न आहे की वंध्यत्व आपण ज्याला म्हणतो, या वंध्यत्वाला स्त्री आणि पुरुष दोघंही कारणीभूत असतात. मात्र याच्या पाठीमागची जी कारणं असतात, दोघांचंही वंध्यत्व झालं, स्त्री वंध्यत्व किंवा पुरुष वंध्यत्व, या दोघांची जर कारणं आपण बघायची म्हटली तर आपल्याला काय सांगता येईल? नक्की. तर जेव्हा 1 वर्ष रेग्युलर ट्राय करून, रेग्युलर सहवास करून पण एखाद्या जोडप्याला जर संतानोत्पत्ती शक्य होत नसेल, तर अशा स्थितीसाठी फिमेल आणि मेल या दोघांमधल्या समस्या कारणीभूत असतात. स्त्रियांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ओव्ह्युलेशनच्या समस्या म्हणजे स्त्रीबीज वाढण्याच्या, फुटण्याच्या समस्या हे इन्फर्टिलिटीचं सगळ्यात कॉमन कारण आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी झालं, हार्मोनचा इम्बॅलन्स झाला किंवा एंडोमेट्रियोसिस असेल, अंडाशयाची कपॅसिटी जर कमी असेल किंवा मेनोपॉज झाला असेल प्रीमॅच्युअरली किंवा वयानुसार, तर प्रेग्नन्सी राहू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण फिमेल्समध्ये असतं फॅलोपियन ट्यूब्समध्ये. जर गर्भनलिका जर ब्लॉक असेल किंवा सिव्हिअरली डॅमेज असेल इन्फेक्शनमुळे किंवा एंडोमेट्रियोसिसमुळे किंवा एक्टोपिकमुळे ती काढली गेली असेल, तर ती व्यवस्थित फंक्शन करू शकत नाही आणि प्रेग्नन्सी नाही राहत. तिसरं महत्त्वाचं कारण असतं लेडीजमध्ये गर्भाशयाशी रिलेटेड. गर्भाशयाला जर सूज असेल किंवा काही इन्फेक्शन असतील, गाठी असतील किंवा जन्मजात काही विकृती म्हणजे गर्भाशय जर अंडर डेव्हलप असेल, बायकॉर्नुएट किंवा सेप्टेट असेल किंवा काही ऑपरेटिव्ह प्रोसिजरमध्ये गर्भाशय काढलं गेलं असेल, तर प्रेग्नन्सी नाही राहत. पुरुषांमध्ये आपण विचार करतो तेव्हा शुक्राणूंची कमतरता म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणं, त्यांची हालचालीमध्ये, चलनशक्तीमध्ये प्रॉब्लेम असणं, मॉर्फॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम असणं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. शिवाय जर धातूमध्ये शुक्राणू नील असतील म्हणजे एकही शुक्राणू जर ॲब्सेंट असेल, तर प्रेग्नन्सी राहायला अडचण येते किंवा काही कंडिशनमध्ये जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन, इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन, या स्थितीमध्ये पुरुष जो आहे हे त्याचे स्पर्म डिपॉझिट करू शकत नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. तर ह्या विविध कारणांमुळे आपल्याला असं बघता येतं की इन्फर्टिलिटी समस्या पुढे येते. नक्कीच मॅडम, वंध्यत्वाचाच आपण विचार करतोय. आत्ताच्या काळाचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये वंध्यत्व निवारणासाठी कोणकोणत्या उपचार पद्धती, प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत असं आपल्याला सांगता येतं? तर उपचारासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी असते ती असते इन-डेप्थ इव्हॅल्युएशनद्वारे अचूक निदान ही. कारण ती आपल्याला मदत करते अचूक मोडॅलिटी ट्रीटमेंटची निवडण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक पेशंटचं डायग्नोसिसनुसार ही ट्रीटमेंट डिफर होते. इंडिव्हिज्युअलाइज्ड करणं महत्त्वाचं असतं. कधी-कधी खूप सिंपल प्रॉब्लेम समोर येतात जसं की पती-पत्नीसोबत राहण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये किंवा जो टायमिंग आहे तो प्रॉपर नाहीये. तर अशा पेशंटला फक्त काउन्सिलिंग किंवा त्यांना फर्टाईल पिरियड समजावून सांगून प्लॅन रिलेशनद्वारे त्यांना आपण प्रेग्नन्सी ते कन्सीव्ह करू शकतात. दुसरं 4 लेव्हलला प्रॉब्लेम्स आपण निदानाद्वारे काढू शकतो. एक म्हणजे ओव्ह्युलेटरी प्रॉब्लेम, दुसरं म्हणजे शुक्राणूंच्या समस्या किंवा ट्यूबशी रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात किंवा हार्मोन बाबतीत प्रॉब्लेम असू शकतात. मग ह्या प्रॉब्लेम्समधला करेक्टेबल कॉज जो आहे तो करेक्ट करून नॉर्मल कन्सेप्शनची स्थिती तयार करणं ही दुसरी स्टेप असते. तर त्याच्या उदाहरणादाखल झालं की ओव्ह्युलेशन काही मेडिकेशन देऊन आपल्याला अचीव्ह करता येऊ शकतं. हार्मोन काही टॅबलेट्स देऊन आपल्याला हार्मोन बॅलन्स करता येतो. फॅलोपियन ट्यूब जर ब्लॉक असतील तर तो ब्लॉकेज आपल्याला लॅप्रोस्कोपीद्वारे फिक्स करता येतो. सेप्टम असेल किंवा PCO असेल तर ड्रिलिंग करून आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर प्लॅन रिलेशन म्हणजे फॉलिक्युलर स्टडी करून ओव्ह्युलेशन पिरियड आपण शोधू शकतो आणि त्यानुसार आपण पेशंटला प्लॅन रिलेशन किंवा टाइम इंटरपोज करण्यासाठी ॲडवाइस करू शकतो.
दुसरी महत्त्वाची जी ट्रीटमेंट असते ती म्हणजे IUI. तर त्याच्यामध्ये त्याला आपण इंट्रा युटराईन इन्सेमिनायझेशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये महिलेचं ओव्ह्युलेशन पिरियड ट्रॅक करून जे हसबंडचं सीमेन आहे ते आपण प्रॉपर पद्धतीने वॉश करून शुक्राणूमधले हायली मोटाईल किंवा लाईव्ह स्पर्म्स आहेत ते कॉन्सन्ट्रेट करून आपण एक सिंपल कॅथेटरद्वारे डायरेक्टली गर्भाशयात सोडतो ओव्ह्युलेशन पिरियडच्या आसपास. त्याने आपण प्रेग्नन्सीला असेस करतो. काही सिव्हिअर कंडिशन जसं की हसबंडच्या सीमेनमध्ये जर सिव्हिअर ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा एंडोमेट्रियोसिस जर सिव्हिअर असेल किंवा अंडाशयाची कपॅसिटी खूप कमी असेल किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये इंजेक्शन नंतर पण स्त्रीबीज वाढू शकत नसतील किंवा दोन्ही गर्भनलिका जर ब्लॉक असतील, तर अशा सिव्हिअर कंडिशनमध्ये आपल्याला IVFची गरज पडते. तर अशा आपण म्हणतो की टार्गेटेड अप्रोच पेशंटसाठी महत्त्वाचा आहे उपचारांसाठी. नक्कीच. जसं तुम्ही आता बोलताना मॅम उल्लेख केला होता, की IVF उपचार पद्धती. आता ही प्रगत उपचार पद्धती आहे. मात्र ही उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय? याबाबत आपण काय सांगू शकाल? तर आता आपण ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटी डिस्कस केल्या, की ह्या अवेलेबल ट्रीटमेंट ऑप्शन्समध्ये IVF ही सगळ्यात परिणामकारक आणि सगळ्यात फास्ट रिझल्ट देणारी उपचार पद्धती आहे. बरं, तर बरं. जसं आपण समजू शकतो, की फर्टिलायझेशन म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणूंचा जो मिलाप आहे, नॅचरली हा गर्भनलिकेत होतो. तो फर्टिलायझेशनची प्रोसेस जेव्हा आपण लॅबमध्ये इन विट्रो म्हणजे लॅबमध्ये जेव्हा घडवून आणतो, तर त्या प्रोसेसला आपण IVF असं म्हणतो. तर IVFमध्ये प्रिपरेशन खूप महत्त्वाचं असतं IVFला जाण्याआधी. कारण स्त्रीबीज शुक्राणूंची गुणवत्तेवर IVFचा सक्सेस डिपेंड असतो. तर त्या केसमध्ये काही मेडिकेशन सप्लिमेंट्सनी आपण त्यांची गुणवत्ता इम्प्रूव्ह करू शकतो. दुसरं महत्त्वाचं आहे की अस्तराचं बेटर प्रिपरेशन. कारण पुढचा सगळा प्रेग्नन्सीचा प्रवास हा गर्भाशयात आणि स्त्रीच्या शरीरात व्हायचा आहे. त्यासाठी एंडोमेट्रियमचं बेटर प्रिपरेशन आवश्यक असतं. बरं. स्त्रीची जनरल हेल्थ इम्प्रूव्ह करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस स्मूथली जाण्यासाठी. हं, हं, दुसरं हं, हं. महत्त्वाचं म्हणजे की एज, AMHचा व्हॅल्यू कशी आहे किंवा एंट्रोफोलिक्युलर काउंट ह्याने आपण अंडाशयाची कपॅसिटी पहिले डिसाईड करतो आणि ह्यावर आधारित एक इंडिव्हिज्युअलाइज्ड स्टिम्युलेशन प्रोटोकॉल पहिले डिझाइन केला जातो उत्तम क्वालिटीचे आणि मॅक्सिमम स्त्रीबीज मिळवण्यासाठी. बरं. त्यानंतर 10 ते 12 दिवसांचे हार्मोनचे इंजेक्शन स्त्रीला दिले जातात स्त्रीबीज वाढीसाठी आणि सोनोग्राफीद्वारे ह्या फॉलिकल्सचं मॉनिटरिंग केलं जातं. ही फॉलिकल्स आपल्याला एक पर्टिक्युलर साईजमध्ये म्हणजे 18 mmच्या पुढे गेल्यानंतर परिपक्व वाटल्यानंतर आपण ते एक छोट्याशा ऑपरेशनद्वारे ज्याला आपण ओव्हम पिकअप म्हणतो. एक डे केअर प्रोसिजरद्वारे आपण काढून घेतो आणि स्त्रीबीजांना शुक्राणूंसोबत फर्टिलाइज करून हे गर्भ लॅबमध्ये बनवले जातात. ते 3 ते 5 दिवस इन्क्युबेट केले जातात. गर्भाशयाशी मिळतं-जुळतं वातावरण हे लॅबमध्ये दिलं जातं आणि 3 ते 5 दिवसानंतर आयदर ते गर्भाशयात परत डिपॉझिट केले जातात किंवा गोठवले जातात. तर फ्युचर यूजसाठी. तर अशा पद्धतीने संपूर्ण IVFची प्रोसेस केली जाते. नक्कीच. मॅडम पुरुष वंध्यत्व जे आपण म्हणतो, त्या पुरुष वंध्यत्वामध्ये या IVF पद्धतीचा आपल्याला फायदा होतो का? आणि त्याच्यामध्ये जर तो होत असेल फायदा, तर त्याच्यामध्ये IVFचा रोल काय आहे पुरुष वंध्यत्वामध्ये? तर नक्की आताच आपण कारणांची चर्चा केली तर हं. शुक्राणूंची कमतरता हे महत्त्वाचं कारण आहे प्रेग्नन्सी न राहण्याचं. आपण समजू शकतो की पर्टिक्युलर मात्रा आणि एक पर्टिक्युलर क्वालिटी ही हवी असते नॅचरली कन्सेप्शनसाठी. कारण स्त्रीबीजाला शुक्राणूंपर्यंत पोहोचणं, फर्टिलायझेशन घडवून आणण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर जसं आपण डिस्कस केलं की शुक्राणूंची संख्या कमी असेल, हालचाल कमी असेल, गुणवत्तेत प्रॉब्लेम असेल, तर ह्या सगळ्या प्रोसेसला अडथळा होतो. तर त्यासाठी IVF ही अतिशय परिणामकारक उपचार पद्धती आहे. IVFमध्ये आपण स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढत असल्या कारणाने आणि फर्टिलायझेशन स्वतः घडवून आणत असल्याने शुक्राणू कितीही कमी असले किंवा त्यांना हालचाल जरी नसली, तर ICSIA ट्रीटमेंटद्वारे आपण उत्तम रिझल्ट देऊ शकतो. मॉर्फोलॉजीमध्ये जर प्रॉब्लेम असेल, तर ICSIA प्रक्रियेद्वारे आपण उत्तम मॉर्फोलॉजीचा जो शुक्राणू आहे, तो बेस्ट सिलेक्ट आपण करू शकतो. फंक्शनली जर ॲबनॉर्मॅलिटी असेल, तर बरोबर. ICSIA टेक्निकद्वारे आपण रिझल्ट देऊ शकतो. लेझरचा हं, यूज हं, करून, हं. वेगवेगळे स्पर्म सिलेक्शन टेक्निक्सचा यूज करून आपण उत्तम गर्भ बनवू शकतोय. काही कंडिशनमध्ये म्हणजे बरं. अजूस्पर्मियासारख्या कंडिशनमध्ये पण हं. पूर्वी डोनर हा एकच पर्याय असायचा. पण आता वेगवेगळे स्पर्म रिट्रायव्हल टेक्निक झालेत. जसं की अच्छा. टिसा झालं, पिसा झालं किंवा मायक्रो टिसे झालं. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी शुक्राणू जरी असतील, तरी पण आपण ह्या रिट्रिव्हल टेक्निक्सद्वारे स्वतःचं जेनेटिक बेबी अशा कपल्सला आपण देऊ शकतोय. त्यामुळे आणि आजकाल आपण हं, बघतो की हं, हं. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये निरंतर शुक्राणूंच्या ज्या काउंट कुठलीमध्ये आपल्याला गिरावट येताना दिसते. हो. लाईफस्टाईल झालं, अल्कोहोल झालं किंवा हं, हं. दिनचर्येमुळे झालं किंवा ऑक्युपेशनल एक्सपोजरमुळे झालं. तर त्यामुळे सध्या IVF ही एक प्रकारची वरदान ठरते पुरुषांच्या वंध्यत्वाच्या प्रॉब्लेमसाठी. हं, हं, हं. मॅडम जर आपण वयाचा विचार केला, तर वयाचा आणि वंध्यत्वाचा काही संबंध आहे का? आणि त्याच्यामध्ये परत IVFचा काही रोल येतो का?
नक्की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्चुअली सध्याच्या सिनारिओमध्ये. बरं. तर वयाचा खूप जास्ती इम्पॅक्ट हा इन्फर्टिलिटीवर असतो. लेडीजच्या बाबतीत स्पेशली कारण लेडीज स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा संबंध तिच्या रिप्रोडक्टिव्ह करिअरमध्ये जो काही स्त्रीबीजांचा साठा लागतो तो जन्माला घेऊनच येतो आणि जन्मानंतर नवीन स्त्रीबीज बनत नाहीत. त्यामुळे वाढत्या वयानुसार अंडाशयाची कपॅसिटी कमी होते, क्वालिटी खराब होते स्त्रीबीजांची. 30शी नंतर ही स्त्रीबीजांची घटना सुरू होतं. 35शी नंतर हे घटना खूप जास्ती फास्टली प्रोग्रेस होतं. हं. त्यामुळे 35शी नंतर एकतर नॅचरली कन्सीव्ह व्हायला अडचण येते. प्रेग्नन्सीसाठी बऱ्याचदा असिस्टंटची गरज लागते. अबॉर्शनचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळे आपण म्हणतो की बऱ्याच पेशंटला आय-व्ही-एफची गरज लागते. आय-व्ही-एफमध्ये खूप चांगले रिझल्ट आपण देऊ शकतो. कारण आय-व्ही-एफमध्ये आपण जे काही कमी स्त्रीबीज आहेत त्यांचा बेस्ट आणि ऑप्टिमल यूज आपण आय-व्ही-एफ दरम्यान करू शकतो. उत्तम स्टिम्युलेशन प्रोटोकॉल, रिकॉम्बिनंट इंजेक्शननी कितीही कमी कपॅसिटी असली तर चांगले प्रोटोकॉल वापरून आपल्याला उत्तम गर्भ बनवता येतात. शिवाय आपण म्हणतो की पाळी जायच्या जवळपास 10 वर्ष आधीपासूनच पाळी रेग्युलर येत असताना देखील स्त्रीबीजांची जी क्वालिटी आहे ती खराब होते. तर अशा वेळेस आपल्याला पी-जी-डी, पी-जी-एस असे जे टेक्निक आहेत, त्याच्याद्वारे जेनेटिकली नॉर्मल गर्भ आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकतो आणि त्यामुळे अबॉर्शनचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं. याचा अजून एक इम्प्लिकेशन आहे ते म्हणजे जर लगेच प्रेग्नन्सी प्लॅन करणं कपलला शक्य नसेल, हं. करियर ओरिएंटेशन झालं किंवा पार्टनर योग्य मिळाला नसेल, तर अशा केसेसमध्ये स्त्री आपली स्त्रीबीज जी आहे ती गोठवून ठेवू शकते. त्यामुळे वयाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला काही अंशी कमी करता येऊ शकतो. म्हणजे यंग एजमधल्या स्त्रीबीज जर फ्रीज केले असतील, तर अशा स्त्रीबीजांनी उत्तम रिझल्ट आपण प्रेग्नन्सीला देऊ शकतो. काही ठराविक कंडिशन म्हणजे जर इन केस प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर जरी झालं किंवा पाळी जरी बंद झाली, तरी पण oocyte डोनेशन ही ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण पाळी केल्यानंतर पण स्त्री जी आहे ती माता बनू शकते. त्यामुळे वय जरी वाढलं असलं, तरी पण आय-व्ही-एफच्या मदतीने प्रेग्नन्सी अचीव्ह करता येऊ शकते. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन मॅडम आत्ता आपल्याला करतायत. वंध्यत्व आणि आय-व्ही-एफ उपचार याविषयी आपण चर्चा करतोय. खरं तर प्रत्येक कुटुंबामध्ये ही एक खूप मोठी गोष्ट असते की ते मूल जन्माला येणं आणि त्या मूल जन्माला येण्याकरता म्हणून खूप साऱ्या पद्धतीचे प्रयत्न चालू असतात. कौटुंबिक जे काही आयुष्य आहे प्रत्येक व्यक्तीचं, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याच्यामध्ये हा एक खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि त्याकरता म्हणून अनेक गोष्टी हे सगळेजण करत असतात. मात्र अशा पद्धतीच्या समस्या, अडचणी जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला प्रोजेनेसिसला संपर्क करायला काहीच हरकत नाही. डॉक्टर सोनाली मळगावकर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल. गेल्या अनेक वर्षांपासून ते या विषयावरती काम करत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जे स्क्रीनवरती नंबर आहेत, या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, मॅडमना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वंध्यत्व आणि आय-व्ही-एफ उपचार याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर सोनाली मळगावकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, माझा पुढचा प्रश्न जो आहे की आत्ता समजा आपण एखाद्या कपल्सला म्हटलं की तुम्हाला आय-व्ही-एफची गरज आहे, तर अशा कपल्सला त्याच्या आधी आय-व्ही-एफ करण्याच्या आधी काही वेगळी अशी पूर्वतयारी करावी लागते का किंवा काही प्लॅन्स करावे लागतात का? त्या संदर्भात काय सांगता येईल? नक्की. तर आय-व्ही-एफ ही प्रोसेस ही कधी पण एमर्जन्सी नसते. तर त्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरणं गरजेचं आहे. हं. आर्थिक झालं, मानसिक झालं किंवा फिजिकली हेल्थ वाईज या सगळ्या गोष्टी आधी प्रॉपरली प्रिपरेशन करून पुढे जाणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की ही प्रोसेस समजून घेणं, यासाठी मॅक्सिमम इन्फॉर्मेशन गोळा करणं, ट्रीटमेंटचा सक्सेस रेट काय आहे, त्याची संबंध प्रोसेस ही रूपरेखा जर मनात असेल तर उत्तम रिझल्ट आणि स्ट्रेस कमी होतो पेशंटचा आणि त्यासाठी रिस्पॉन्स ट्रीटमेंटचा आपल्याला बेटर मिळतो. तर बरोबर. ते अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की वाईजली ट्रीटमेंट सेंटरचं निवड करणं. कारण आय-व्ही-एफ च्या सक्सेसमध्ये सेंट्रल रोल असतो आपण म्हणतो की सेंटरचा. तर त्याच्यामध्ये किती इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, किती ॲडव्हान्स मॉडॅलिटी ट्रीटमेंटसाठी अवेलेबल आहे. ते सेंटर डेडिकेटेड फर्टिलिटी सेंटर आहे की गायनेकसोबत त्याची प्रॅक्टिस चालू आहे किंवा त्याचा सक्सेस रेट किती आहे, लॅबची गुणवत्ता कशी आहे, तिथले तज्ञ किती अनुभवी आहेत, हं, तर हं, किती हं, हं. ट्रान्सपरन्सी इथे मेंटेन केली जाते, बॅचेसमध्ये ट्रीटमेंट होते का, या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार करून सेंटर चूज करणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरं महत्त्वाचं मी सांगेन की त्यासाठी प्रिपरेशनसाठी आपण क्वालिटी इम्प्रूव्हमेंटवर भर दिला पाहिजे. तर त्यासाठी काही मेडिकेशन झालं, सप्लिमेंट झाले, हे स्त्रीनी घेणं आवश्यक आहे. शिवाय एक हेल्दी लाईफस्टाईल आणणं गरजेचं आहे. कारण हं, हं, वेट हं. किंवा ॲडिक्शन्स किंवा डाएट या सगळ्या गोष्टींचा एक इम्पॅक्ट हा ट्रीटमेंटवर असतो. बरोबर. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये कधी पण सेकंड ओपिनियन घेण्यासाठी हीच
की ज्याला नाही पाहिजे. जेव्हा IVF तुम्हाला जेव्हा ॲडवाईस केलं जातं, हं, तेव्हा जरूर एक सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे, की नक्की आपल्या केसमध्ये IVF इंडिकेटेड आहे का? कारण बऱ्याचदा आपण बघतो, की अचूक डायग्नोसिस होत नाही आणि त्यानुसार संपूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती प्रॉपर पद्धतीने केली जात नाही. हं, हं, त्याप्रमाणे हं. पूर्वतयारी केल्यानंतर सगळ्या अर्थाने परिपूर्ण पद्धतीने आपण जर पुढे केलं, तर नक्कीच IVFमध्ये पण चांगलं यश मिळू शकतं. आणि जिथे पण शक्य आहे तिथे फ्रीजिंग बाबतीत चर्चा आपल्या डॉक्टरांशी करणं गरजेचं आहे. कारण फ्रीजिंग केल्यानंतर एका सायकलमध्ये आपण खर्च कमी करून किंवा परत 2-3 अटेम्प्ट्स या ट्रीटमेंट दरम्यान आपण घेऊ शकतो. नक्की. मॅडम आपण ज्याला LAH म्हणतो, म्हणजे आपण त्याला लेझर असिस्टेड हॅचिंग असं म्हटलं जातं. आता हे LAH म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचा IVFमध्ये काही वेगळा रोल असतो का? अच्छा. तर आपण जेव्हा म्हणतो, की IVFमध्ये आपण गर्भ तयार करतो, तर जे गर्भ जेव्हा मल्टिप्लाय होत असतो, तर त्याच्या बाजूला एक जे आवरण असतं, ते 5व्या 6व्या म्हणजे ब्लास्टोसिस स्टेज नंतर हे जे गर्भाचं आवरण आहे, ते भेदून गर्भाला रुजण्यासाठी यावं लागतं. हं. तर त्या आवरणाला आपण झोना पेलिसुला म्हणतो. तर बऱ्याचदा हे झोना पेलिसुला थिक असल्या कारणाने इम्प्लांटेशनसाठी किंवा गर्भ रुजण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तर लेझरचा रोल IVFमध्ये असा आहे, की लेझरच्या साहाय्याने आपण हे गर्भाभोवतीचं आवरण आहे ते पातळ करू शकतो. तर बऱ्याचशा कंडिशन जसं की पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल किंवा वय जर 35 पेक्षा पुढे असेल, मल्टिपल वेळा जर IVF फेल होत असतील, इम्प्लांटेशन फेल्युअर आहे किंवा हं, हं, फ्रोझन हं, हं. एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी आपण जात असू, तर अशा कंडिशनमध्ये आपण जर लेझरचा वापर केला, तर इम्प्लांटेशन रेट आपल्याला खूप चांगला मिळतो. तर आपल्याला असं म्हणता येईल, की ही एक ॲडव्हान्स मोडॅलिटी आहे ट्रीटमेंटची, बरोबर, बरोबर. ज्याने आपल्याला भरपूर उत्तम रिझल्ट देऊ शकता येतो. नक्कीच. पण मॅडम आत्ता IVFचाच आपण विचार करतोय. तर IVFमध्ये अशा अजून काही आधुनिक उपचार पद्धती आहेत का ज्याचा आपण इथे उल्लेख करू शकू आज? येस. तर कन्व्हेन्शनली जेव्हा आपण IVF करतो, तर हं. IVFचा सक्सेस रेट हा लिमिटेड असतो. अच्छा. पण गेल्या दशकात अशा भरपूर नवनवीन तंत्रज्ञान अजून अधिक नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटी आल्यात, हं, ज्याने आपल्याला ट्रीटमेंटचा सक्सेस रेट खूप जास्ती वाढवता येतोय. पुरुषांच्या बाबतीत आपण आताच डिस्कस केलं, की शुक्राणूंची संख्या कितीही कमी असेल, हालचाल हं. अतिशय कमी असली तरी बरोबर. आपण ICSI या टेक्नॉलॉजीमुळे रिझल्ट देऊ शकतो. रिट्रायव्हल हं, टेक्निक झाल्यात. या सगळ्या याच्यातून आपल्याला स्वतःचे जेनेटिक बेबी देता येऊ शकते. हं, अंडाशयाची कपॅसिटी जरी अतिशय कमी असेल, तरी पण आपण उत्तम स्टिम्युलेशन प्रोटोकॉलद्वारे कमीत कमी त्रिभुजांसोबत पण प्रेग्नन्सी उत्तम देऊ शकतो. हं. लॅबमधल्या ॲडव्हान्स मोडॅलिटी जसं की ब्लास्टोसिस कल्चर झालं, आताच आपण डिस्कस केलं लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, बरोबर. फ्रीज ऑल प्रोटोकॉल झालं, सिक्वेन्शियल एम्ब्रियो ट्रान्सफर झालं. तर अशा साहाय्याने आपण इम्प्लांटेशन रेट चांगला देऊ शकतोय. वेगवेगळे डोनर प्रोग्राम्स आलेत, त्याच्यामुळे पाळी जरी गेली असेल तरी पण स्त्री माता बनू शकते. हं, शिवाय हं, हं. फ्रीझिंग ह्या टेक्नॉलॉजीमुळे सीबीज, शुक्राणू किंवा गर्भ कितीही काळाकरता कुठलीही इजा न होता आहे त्या स्थितीत आपण फ्रीज करू शकतो आणि नंतर प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. हं. तर IVFमध्ये पण आपण लॅबमध्ये पण भरपूर नवनवीन तंत्रज्ञान ड्राय गॅस इन्क्युबेटर्स आले आहेत. एअर हँडलिंग युनिट्स आले. त्याच्यामुळे आपल्याला गर्भाचं वातावरण एकदम क्लोज टू द युटरस आपण देऊ शकतो. तर ह्या संबंध डिफरंट ॲडव्हान्स मोडॅलिटीमुळे अशी कुठली पण कंडिशन नाहीये, की आपल्याला एक कुठली पण कपल जे आहे ते अपत्यहीन राहू शकतात. नक्कीच. मॅम आता मला थोडंसं प्रोजेनेसिसबद्दल या ठिकाणी बोलायचं आहे. ठाणे, पुणे आणि नाशिक अशी 3 सेंटर प्रोजेनेसिसची आत्ता या ठिकाणी आहेत. मात्र याच्याचा जो सक्सेस रेट आहे हा प्रचंड मोठा आहे. आत्तापर्यंत अनेक जोडप्यांनी या ठिकाणांवरून मातृत्व, पितृत्व सुख घेतलेलं आहे. तर हे जे सेंटर आहे ज्याला आपण अत्याधुनिक सेंटर अशा पद्धतीचं म्हणतो, तर या सेंटरबद्दल काय सांगता येईल? कारण अगदी आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. नक्की. तर प्रोजेनेसिस हे वर्ल्ड क्लास टर्शियरी केअर IVF सेंटर आहे. तर हे एक्सक्लुझिव्हली फर्टिलिटी सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये योग्य मोडॅलिटी ट्रीटमेंटची निवड केली जाते. इन डेप्थ इव्हॅल्युएशनवर भर दिला जातो. हं, इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण जर विचार केला तर बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण ज्या ॲडव्हान्स मोडॅलिटी आहेत त्या आपण आणल्या आहेत. टीम अप्रोचवर इथे भर दिला जातो. म्हणजे एक अनुभवी तज्ञ, डेडिकेटेड एम्ब्रिओलॉजिस्ट, काउन्सिलिंग, पॅरामेडिकल स्टाफ या सगळ्यांचा जे टीम इफर्टमुळे आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले देता येऊ शकतात. हं, आपण हं. बॅचेसमध्ये IVF नाही करत आणि इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंटवर भर देतो. बरं. त्यामुळे रिझल्ट जे आहे ते आपल्याला ॲट पार देता येऊ शकतात. त्यामुळेच भरपूर वेळा IVF फेल होऊनही पण देशातून आणि विदेशातून ट्रीटमेंट फेल झालेल्या पेशंटला आपण रिझल्ट देऊ केलाय. तर ह्या संबंध म्हणतो की या ट्रान्सपरंट प्रॅक्टिस झालं, हं. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच झालं, तर या सगळ्यामुळे आपल्याला उत्तम रिझल्ट देता येतोय. नक्कीच आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात मध्ये आहोत. जसं मी मगाशी म्हटलं, जाता जाता वंध्यत्वाची जी समस्या आहे, ज्या अडचणीमध्ये आत्ता आपले बघणारे काही प्रेक्षक वर्ग असतील, त्यांना तुम्ही जाता जाता काय सल्ला द्याल?
नक्की. तर इन्फर्टिलिटी येऊ नये किंवा त्याचं प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताच आपण डिस्कस केलं, की वयात प्रेग्नन्सी प्लॅन करणं. हं, म्हणजे जवळपास 30च्या आत आपण प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी त्यांचं ओव्ह्युलेशन बाबतीत माहिती घेतली पाहिजे, की आपला मेन्स्ट्रुअल पॅटर्न कसा आहे. हं. ओव्ह्युलेशन पिरियड ट्रॅक करणं गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकेशन काही सप्लिमेंट्सनी आपण आपली हेल्थ इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. एक्सरसाइजेस झालं, वेट अनुपातात आणणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेऊन प्रेग्नन्सीसाठी ट्राय केलं आणि वेळेत आपण इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर तज्ञाचा सल्ला घेतला, तर नक्कीच आपण भविष्यात मोठ्या ट्रीटमेंटसाठी आपण वाचू शकतो. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन मॅडमने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला केलं आहे. प्रोजेनेसिस सेंटरचे नंबर सत्ता स्क्रीनवरती आहेत. कुठल्याही नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.